नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे मोहिनी एकादशी. जर तुम्ही तुळशीजवळ फक्त ही एक वस्तू छोटीशी ठेवली तर घरात पैसे टिकू लागेल, कामातली अडथळे पूर्णपणे कमी होतील आणि लक्ष्मीची कृपा तुमच्या कुटुंबावर सौदावर राहील. अनेक लोकांना हे साधा उपाय माहितीच नाही, म्हणून याच्या फळही मिळत नाही. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, म्हणून हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका. हे तुमच्यासाठी तुमच्या इच्छा पूर्ण होवे असे मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. उद्या सोमवार 27 एप्रिल आणि या दिवशी आली आहे मोहिनी एकादशी. आपल्या हिंदू धर्मात वर्षातनं 24 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीच्या स्वतःच्या वेगळे महत्त्व असतात. पण तुम्ही कधी लक्ष दिले का? काही एकादशी असे असतात ज्या खूपच प्रभावी मानल्या जातात. त्यातलीच एक म्हणजे मोहिनी एकादशी. वैशाख महिन्यातला येणारी ही एकादशी खूप पवित्र मानली जातं. जसं माघ आणि कार्तिक महिन्यातला महत्त्वाच्या मानला जातात, तसेच वैशाख महिन्यातलंही तितकेच महत्त्व आहे आणि म्हणूनच हा महिन्यातली एकादशी विशेष फलदायी असतं. आता तुम्ही एक साधा प्रश्न स्वतःला विचारा. आपण सगळे मेहनत करतं दिवसरात्र कष्ट करतं, पण तरीही कधी कधी असं का होतं की पैसे टिकत नाही? कधी अचानक खर्च होतं, कधी आजारपण येतं, कधी कर्ज वाढतं आणि कधीतरी असं वाटतं की नशिबाच्या साथ देत नाही. असा तुमच्या घरात होतं का? जर होत असेल तर हे फक्त तुमच्या कर्म कमी असल्यामुळे नाही, तर घरातली नकारात्मक ऊर्जेमुळे होत असतं आणि म्हणूनच लक्ष्मी स्थिर राहत नाही. म्हणजेच काय? पैसे येतं पण टिकत नाही. इथेच अशा प्रभावी उपायाची गरज असतं. आता बघा, मोहिनी एकादशी का खास आहे? या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले होते आणि या रूपामध्ये त्यांनी देवांना मदत केले होते. म्हणजेच हा दिवस असं आहे जिथे संकटातून मार्ग निघतं, तिथेच आयुष्याच्या काही अडचण असतं, आर्थिक, मानसिक, घरगुती. तर ह्या दिवशी केलेली छोटीशी प्रयत्न ही मोठी बदलू शकतं. पण एक गोष्ट खूप महत्त्वाच्या आहे. उपाय मोठी असावं असं नाही, उपाय योग्य असावं आणि श्रद्धेने केलेली असावं. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला जे उपाय सांगते आहे ते खूप सोपी आहे, पण योग्य पद्धतीने केली तर त्याची परिणाम तुम्हाला 100% जाणवेल. हा उपाय कोणीही करू शकता. घरातली स्त्री असो, पुरुष असो, तरुण असो, वयस्कर असो, कोणालाही ही उपाय करता येतं. उपवास केला नाही तरी चालेल. हे खूप महत्त्वाची आहे, कारण अनेकांना वाटतं उपवास नाही केलं तर काही उपयोग नाही, पण स्वतः नाही केलं नाही. जर तुमच्याकडे वेळ नाही किंवा तब्येत ठीक नसेल तरीही हा उपाय तुम्ही करू शकता. हा उपायासाठी सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लागतं, ते म्हणजे श्रद्धा आणि स्वामी समर्थावर मनापासून विश्वास. जेव्हा आपण मनापासून स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तेव्हा आपल्याला दिसत नाही, पण मार्ग तयार होत असतो. आपल्या कार्यात येणारे अडथळा दूर होत असतात, घरात शांतता येतं आणि सर्वात महत्त्वाच्या मन स्थिर होतं. मन स्थिर असेल तर निर्माण योग्य होतात आणि जीवन बदलायला सुरुवात होतं. म्हणूनच हा उपाय फक्त पैशासाठी नाही, तर संपूर्ण घरासाठी आहे. सुख, शांती, समाधान यासाठी आहे. आता
पुढे जाण्याआधी एक छोटी गोष्टी लक्षात ठेवा. तुळशीच्या महत्त्वात तुमच्या घरात तुळस आहे ना असलीच पाहिजे, कारण तुळशीला आपण लक्ष्मीची रूप मानला जातं. तुळस असतं तिथे नकारात्मक ऊर्जा कमी होतं आणि घरात पवित्रता टिकून राहतं. पण आपण रोज तिची काळजी घेतं का? कधी कधी पाणी घालतं आणि खूपच पाणी रोज तिचे मनापासून पूजा करतं का? म्हणूनच एकादशी मुख्य सारख्या दिवस तुळशीच्या ही पूजा खूप महत्त्वाच्या ठरतं, कारण या दिवशी केलेली छोटी कृता अनेक पटींनी फळ देतं. आणि म्हणूनच सांगत आहे, व्हिडिओमध्ये सोडू नका. उपाय छोटी आहे, पण योग्य रीतीने केलं तर त्याची परिणाम नक्की दिसतात. आणि इथे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे हा उपाय नेमकी कधी आणि कसं करायचं. अनेक वेळा आपण उपाय करतो, पण योग्य वेळ आणि पद्धत पाळली नाही तर त्याचा परिणाम मिळत नाही. म्हणूनच ही गोष्टी नीट लक्षात ठेवा. उद्या सोमवार 27 एप्रिल मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. सकाळी करायचा असेल तर शक्यतो 8:30च्या आधी पूर्ण करा, आणि जर सकाळी वेळ मिळाला नाही तरी संध्याकाळी 6 वाजण्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत हा उपाय करायला हरकत नाही. वेळ अशी मानली जातं की त्यावेळी घरात सकारात्मक ऊर्जा जास्ती प्रमाणात सक्रिय असतं आणि लक्ष्मीचा प्रवेश होण्याच्या हीच वेळ असतं. आता तुम्ही विचार करत असेल, वेळाच्या इतकं महत्त्व काय आहे? कारण आपल्या आसपासच्या वातावरण आणि ऊर्जा याचा आपल्या प्रत्येक कृत्यावर परिणाम होत असतो. योग्य वेळेला केलेली छोटासा उपाय सुद्धा अनेक पटींनी फळ देतं. म्हणूनच वेळ पाळणं इथे खूप गरजेचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ पाळताना मनात घाई किंवा ताण ठेवू नका. शांतपणे स्थिर मनात हा उपाय करायची आहे. उपाय करण्याआधी थोडा तयारी करावी लागेल. उपाय जर सकाळी करणार असेल तर लवकर उठा, स्वच्छ आंघोळ करा. शक्य असेल तर आंघोळीच्या पाण्यात थोडासा गंगाजल टाका, नसलेस तर साधा पाणी चालेल. पण मन शुद्ध असणं जास्ती महत्त्वाचे आहे. स्वच्छ कपडे घाला आणि अगोदर देवपूजा करा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आणि स्वामींच्या मनापासून नमस्कार करा. धूप-दीप लावा. घरात शांती आणि प्रसन्न वातावरण तयार करा, कारण जिथेच मन शांत असतं तिथेच देवता जाणवतात. तर संध्याकाळीचा हा उपाय करणार असेल तर सर्वप्रथम देवघरात दिवा लावा. थोडा वेळ शांत बसा. दिवसभरात जे काही ताण तुमच्या मनावर असेल, चिंता किंवा विचार आले असतील तर ते सगळे बाजूला ठेवा. मन हळूहळू स्थिर करा. मागच्या पुढे या उपायाच्या सुरुवात करा, कारण हा उपाय फक्त कृत नाही तर एक भावना आहे. जितक्या मनापासून कराल तितक्या जास्ती परिणाम जाणवेल. आता मुख्य तयारीकडे जाऊया. तुम्हाला एक छोटी मातीची पंती घ्यायची आहे. शक्य असेल तर नवीन घ्या, नाही तर स्वच्छ धुतलेली जुनी पंती चालेल. त्यात कापूसाचा वात ठेवायचे आहे आणि अशक्य असेल तर शुद्ध गाईच्या तूप वापरा. तूप नसेल तर तेलही चालते, पण तूप अधिक शुभ मानला जाता. हा दिवा लावण्याआधी तुम्ही एक ताट घ्या आणि त्या ताटात ही पंती ठेवा. त्या ताटामध्ये थोडीशी हळदी, कुंकू, अक्षदा ठेवा. फूल असेल तर तीही ठेवा. त्यानंतर 2 लवंग घ्या. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, लवंग अखंड असावेत, तुटलेली नसावेत. आणि त्याच्याबरोबर 1 रुपयाच्या नाण्या घ्या. आता तुम्हाला एवढंच वाटेल की एवढ्या छोटी गोष्टींनी काय महत्त्व आहे, पण या प्रत्येक गोष्टीच्या स्वतःच्या एक सूक्ष्म महत्त्व असतं. लवंगाच्या आपल्या परंपरामध्ये खूप विशेष स्थान आहे. ते वातावरण शुद्ध करतं आणि लक्ष्मीच्या आकर्षित तयारी करणारे मानले जातं. म्हणूनच अनेक पूजा आणि उपायामध्ये लवंग वापरली जातं. आणि नाण्या म्हणजे धनाच्या प्रतीक आहे. आपण जे काही करतोय ते धन स्थिर करण्यासाठी, वाढवण्यासाठी करतोय. म्हणूनच नाण्याचा समावेश केला जातं. आता ह्या 2 लवंग आणि नाण्याच्या हळदी, कुंकू, पिवळा रंग ही लक्ष्मीला मानला जातं. यामुळे या वस्तूंना
पिवळा रंग देणं म्हणजे त्या ऊर्जेच्या जागृत करणं. असा मानलं जातं की सगळ्या करताना मनात शुद्ध भावना ठेवा, घाई गडबडीत काही करू नका. या सगळं तयारी झाल्यावर तुम्ही तुळशीपाशी जाताना नेमका नम्रता ठेवा, कारण तुळशी ही एक फक्त झाड नाही तर आपल्या घरातली एक पवित्र ऊर्जा आहे. तुळशीजवळ गेल्यावर सर्वप्रथम ते दिवा प्रज्वलित करा. दिवा लावताना त्याची वात उत्तरेकडे राहायची ही काळजी घ्या. ही दिशा समृद्धीच्या जोडलेली मानल्या जातात. यानंतर तुळशीला हळद, कुंकू आणि अक्षदा अर्पण करा. फुलं असेल तर तीही अर्पण करा आणि मग धूप किंवा अगरबत्ती तुळशीला ओवाळा. वातावरण शांत आणि प्रसन्न ठेवा. या सगळ्या कृती करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही काहीतरी मागण्यासाठी नाही तर त्या कृतज्ञतेने हे सगळे करत आहोत. पण ही भावना खूप महत्त्वाची आहे. यानंतर तिथे शांतपणा बसा. तुमच्या उजव्या हातात जे 2 लवंग आणि नाण्या ते डोळे बंद मिठा आणि मनात ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हा मंत्र जपायला सुरुवात करा. किमान 11 वेळी तरी हा जप तुम्ही करताना मन इकडे तिकडे जाऊ देऊ नका. विचार आली तर परत मंत्रावर लक्ष द्या. हळूहळू तुम्हाला जाणवेल की मन शांत होत आहे, असातून एक स्थिरता येत आहे. ही अशा अवस्था आहे जिथे प्रार्थना परिणामकारक होतं. तेव्हा मन शांती आणि एकाग्र असतं. तेव्हा केलेली प्रत्येक प्रार्थना अधिक शक्तिशाली बनवतो आणि इथेच स्वामी समर्थांच्या कृपा जाणवायला लागेल. आपल्याला कदाचित लगेच जाणवत नाही, पण आतून काहीतरी बदलायला व्हायला सुरुवात होतं. आता मंत्र जप पूर्ण झाल्यानंतर पुढची पायरी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही ज्या 2 लवंग आणि नाण्या हातात घेताय ते वस्तू तुम्हाला तुळशीची मुळाजवळ ठेवायची आहे. पण इथे एक छोटीशी काळजी घ्यायची आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीला थेट स्पर्श करायची नसतं. यामुळे त्या वस्तू ठेवताना तुळशीला हात लागू देऊ नका. अगदी हलक्या हाताने आधाराने त्या तुळशीच्या मुळाजवळ ठेवा. ही कृती करताना मनात एक भावना ठेवा की तुमची घरातली अडचणी, आर्थिक समस्या, कर्ज पण ह्या सगळ्या तुम्ही त्या ठिकाणी ठेवत आहोत आणि आता हे सगळ्या हळूहळू दूर होण्याची आहे. अनेकांना इतका फरक जाणवतो कारण आपण फक्त कृती करतो नाही तर मनानेही ह्या गोष्टी सोडत नसतो. यानंतर तिथेच थोडा वेळ शांत बसा, घाई करू नका. मग उठून तुळशीशी प्रदक्षिणा करायला सुरुवात करा. एकूण 11 प्रदक्षिणा करायची आहे. प्रत्येक प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवती वासुदेवाय नमः मंत्राचा जप हलक्या आवाजात म्हणत राहा. चालताना घाई करू नका. शांतपणे स्थिर पावलांनी फेरे. प्रत्येक फेरीसोबत मन अजून शांत होत जातं. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर दोन्ही हात जोडून तुळशी समोर उभा राहा. आता इथे काहीतरी पाठ करून बोलायची नाही. ते मनात आहे ते साधा शब्दात बोल. तुमच्या घरात जे काही चालत आहे, ज्या अडचणी आहेत, त्या गोष्टी आहेत, त्रास देत आहेत, त्या सगळ्या गोष्टी मनापासून भाडून टाका. तुम्ही म्हणू शकता की तुमच्या घरात शांती राहू दे, पैसे टिकू दे, कर्ज कमी होऊ दे आणि सगळ्या सुरळीत होऊ दे. हे बोलताना तरी चालतं. इथे एक गोष्टी लक्षात घ्या, प्रार्थना मोठी किंवा कठीण असायची गरज नाही. ती खरी असली पाहिजे, मनापासून असली पाहिजे. जेव्हा आपण असा मन मोकळा करतो तेव्हा आतून हलका वाटतं आणि हीच ती जागा आहे तिथे स्वामी समर्थांच्या कृपा आपल्यावर आधार देतं. आपण एक
एकटे नाही आहोत की भावना मनात निर्माण होतं. ही 6 संपूर्ण उपाय झाल्यानंतर ना लगेच उठून निघून जाऊ नका. 2 मिनिट तरी तिथे शांत बसा. त्या दिव्याच्या प्रकाशाकडे बघा. मन स्थिर ठेवून अनेकांच्या इथेच एक वेगळी शांती जाणवतं की शांतीच्या पुढे तुमच्या निर्माणामध्ये तुमच्या आयुष्यात बदल घडवायला आता पुढची दिवसाची गोष्टीही तितकेच महत्त्वाची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर हे 2 लवंग आणि नाणं तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये हलका दाबून ठेवायची. हे करताना पुन्हा एखादी मनात प्रार्थना करा की ही प्रक्रिया पूर्ण झाली की उपाय संपतं. आता तुम्ही विचार करत असेल याचा परिणाम कधी दिसतं, तर ही लगेच काही जादूसारखा होत नाही, पण हळूहळू बदलायला जाणवतं लागतं. घरातला वाद कमी होतं, खर्चावर नियंत्रण होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसे टिकायला लागतं. काही लोकांना लवकर परिणाम दिसतं, काही थोडासा वेळ लागतो, पण श्रद्धा असेल तर परिणाम नक्की मिळतं. आता इथेच थांबवायचं नाही. जर तुमची पैसे कुठेतरी अडकलेली असेल, कोणाकडे दिलेली पैसे परत मिळत नसतील, तर यासाठी एक छोटासा वेगळी उपाय करता येतं. हा उपाय खूप लोकांना करून पाहिलेली आहे. तुम्हाला एक गोमूत्री चक्र घ्यायची आहे. हे सहज मिळतं. उद्या संध्याकाळी तिथे एक छोटासा खडा खाण्याचे आहे आणि त्या खड्यात ते गोमूत्री चक्र ठेवायची आहे. ठेवताना मनात त्या व्यक्तीची नाव घ्या, त्याच्याकडे तुमचे पैसे आहेत आणि शांतपणे प्रार्थना करा की तुमच्या पैसे परत मिळू दे. ही कृती करताना राग किंवा नकारात्मक भावने ठेवू नका. फक्त तुमच्या हलके पैसे मिळवेत हे साधी भावना ठेवा आणि मग ती खडा मोजून तिथून निघा. मागे वळून पाहू नका. एक छोटासा नियम आहे. अनेक लोकांना हे उपायाने फायदा झालेली आहे, कारण आपण फक्त बाहेरची कृता करत नाही, तर आतूनही त्या गोष्टीला सोडून देतो. आणि जेव्हा आपण सोडून देतो तेव्हा अनेक वेळी गोष्टी आपल्या बाजूनी फिरायला लागतात. आता शेवटी एक गोष्टी मनात ठेवा. हे सगळे उपाय करताना भीती किंवा अंधश्रद्धा ठेवू नका. श्रद्धा ठेवा, स्वामी समर्थावर विश्वास ठेवा. जे काही होईल ते सगळ्यांसाठीच होईल हे भावना ठेवा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची कामं अडकलेली आहेत, प्रगती होत नाही, पैसे टिकत नाही, तर उद्या हा उपाय नक्की करून बघा. साधा आहे, पण मनापासून केलेली हे फरक नक्की जाणवायला लागेल. व्हिडिओ आवडले असलं तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि तुमच्या अनुभव कमेंट नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.